नमस्कार मित्रांनो, अतिवृष्टी अनुदानाच्या नवीन अपडेटसह आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहे. जानेवारी 2026मध्ये शासनाने 663 कोटींचे दुसरे टप्पे मंजूर केले आहेत. तसेच उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच पैसे येतील असं मदत मंत्री मकरंद पाटील यांनी वचन दिले आहे. चला जाणून घेऊया याच्याबद्दल सविस्तर माहिती. महाराष्ट्रात खरीप 2025मधील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आता अपडेट असा आहे की पीक नुकसानीसाठी कोरडवाहू शेतीला 18,500 ते 35,000 रुपये हेक्टरला मिळणार आहेत. जमीन वाहून गेली तर 3.47 लाखांपर्यंत मदत मिळणार आहे. बहुवार्षिक पिकांना 2,500 रुपये तर डोंगराळ जमिनीला 1,000 रुपये. तसेच 2 हेक्टरांपेक्षा जास्त जमीन असलेल्यांना आता 3 हेक्टरांपर्यंत मर्यादा शिथिल होणार आहे. पशुधनासाठी दुधाला गाईला 37,500 तर ओढा बैलांना 32,000 रुपये, विहिरी गाळलेल्या असतील तर 30,000 रुपये प्रति विहीर. सध्या 46% याद्या अपलोड झाल्या आहेत. उर्वरित लवकरच येतील, पण अंबड घनसावंगी तालुक्यात उशीर होण्याची शक्यता आहे. तलाठीकडे पंचनामा झाला असेल तर फार्मर आयडीने dbt.maharashtra.government.वर तपासा. अनुदान नसल्यास ई-KYC करा. mh.disastermanagement.mahet.org वर जा. स्टेटस चेक करा. आधार प्रमाणीकरण आवश्यक. तक्रारदार केंद्रात जा. मित्रांनो, हे अपडेट शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. शेतकऱ्यांसाठी आणखी अपडेट्ससाठी चॅनलला फॉलो करा. जय जवान जय किसान. धन्यवाद.